विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं, पण सत्तेत आल्यानंतर महायुतीतल्याच नेत्यांनी हात वर केले। सरकार कोणाचंही असो, पण अशाच धोरणांमुळे महाराष्ट्राचा शेतकरी हा कर्जबाजारी झालाय। संसदेत सादर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कर्जाचा सर्वाधिक भार, देशाच्या इतर शेतकऱ्यांपेक्षा सर्वाधिक भार हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर असल्याचं समोर आलंय। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर ही नामुष्की का ओढवली आहे आपण पाहूयात। की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा पहिला नंबर, उद्योगांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर, सर्वाधिक जीएसटी देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्रच अव्वल। पण हाच महाराष्ट्र आता शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणातही अव्वल झालाय। देशभरातील शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपण दिवसेंदिवस वाढतंय। संसदेत सादर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर सर्वाधिक कर्जाचा भार आहे। देशातील शेतकऱ्यांकडे एकूण 33,50,00,000 रुपयांचं कर्ज थकीत आहे। त्यापैकी 7,38,00,000 रुपयांचं सर्वाधिक कर्ज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आहे। तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही कर्जबाजारीपणाचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारनं मतदारांवर घोषणांचा वर्षाव केला। तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला। मात्र सत्तेत आल्यानंतर राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत अशा अजितदादांनी घुमजाव केल्यामुळे महायुतीतच एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय। सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांना सातबारा करूया, कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषणं केली तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात। राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू, आपण करायला कमी नाही पडणार। दरम्यान सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सडकून टीका केली आहे। काय झालं, सरकारने जाहीरनाम्यात दिले 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करू, लोक कशाला भरतील? लोकांनी विचार केला कर्ज माफ होणार आहे, अशी फसवणूक सरकारने कशाला करायला पाहिजे? जाहीर सभेमध्ये छाती ठोकून सांगितलं आम्ही 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करू। त्याचं कुठे झालं आहे? 3 लाखाचं काय या बजेटमध्ये सुद्धा देऊ शकणार नाही, पैसेच नाहीत। ते स्पील एवढं आहे, देणं एवढं आहे की आत्ताच्या मला माहितीप्रमाणे 2 लाख कोटी रुपयाचं देणं आहे सरकारला, आणि त्या लाडक्या बहिणींचा पुन्हा अतिरिक्त खर्च आहेच, तर देणार कुठून? मग कशाला घोषणा करताय? त्यामुळे शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत याला पूर्णतः हे सरकार जबाबदार आहे। एकीकडे निवडणुकांच्या आश्वासनांपुरती सरकारी धोरणं, दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा, अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणं अशक्य झालंय। मालाला योग्य भाव नाही, त्याच्यानं अतिवृष्टी झाली। त्यात सोयाबीनला काय, सोयाबीनला 4,000, 3800, 3700 आणि हळदीला काय 12,000, 11,000। नाही ना बँकेचे काचे कर्ज फिटणं आले, हेच घर दाखवायचे पडले तर बँकेचे कर्ज केव्हा फिटता? कशामुळे? अतिवृष्टी, नापिकी, 12 महिने ह्याच्यामुळं आपल्या भाव पडले सगळे। तुरीचा भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला पाहिजे, दुसरं काही नाही। काय भाव भेटते तुरीला? 5,000, 5,500, 6,000। खर्च खूप वाढला, रासायनिक खत, औषधी, फवारणी, त्याच्यामुळे शेती परवडत नाही। कर्ज मिळते पण व्याजानं पैसे व्याज भरावंच लागते। त्याचं शेतीमालाला योग्य भाव द्यावा, हक्काचे पैसे विम्याचे सुद्धा सरकार द्यायला तयार नाही, विमा हे करू नये। शेतकऱ्यांचं उत्पन्न घटण्यामागे 3 प्रमुख कारणे आहेत। एक म्हणजे शेती उत्पन्नात घट,
हवामान बदल आणि उत्पादन क्षमतेतील घट यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. दुसरं म्हणजे उत्पादन खर्च वाढलाय. खतं, कीटकनाशकं, इंधनं आणि मजुरीचा खर्च वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. आणि तिसरं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव. कालबाह्य शेती पद्धती आणि बियाणांचा वापर यामुळे उत्पादनात वाढ होत नाहीये. शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्यूहातनं बाहेर काढण्यासाठी दीर्घकालीन धोरणं आखणं गरजेचं आहे. मात्र सरकारी यंत्रणांच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्राचा शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली भरडला जातोय. देशातल्या शेतकऱ्यांचा विचार केला तर जवळपास 33,50,000 कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे. हे कर्ज का झालं, याला शेतकरी जबाबदार आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. कारण शेतकऱ्याच्या हातात ना उत्पादन खर्च नियंत्रित करायचा आहे, ना बाजारपेठ शेतकऱ्याच्या हातात. बाजारातला दरही शेतकरी ठरवू शकत नाही, उत्पादन खर्चही शेतकरी नियंत्रित करू शकत नाही, कारण निविष्ठांच्या किमती सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे. बाजारपेठ सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे आणि उत्पादन निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे आणि यात पिळला जातो तो शेतकरी. देशाच्या वाणिज्य मंत्र्यांनी सभागृहामध्ये देशातल्या शेतकऱ्यांकडं किती कर्ज थकीत आहे याचा उल्लेख केला. यात प्रामुख्याने देशात 33,50,000 कोटी कर्ज शेतकऱ्यांवर थकीत आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे 7.38 लाख कोटी कर्ज थकीत आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम सरकार करत आहे. मुळामध्ये शेतकऱ्यांवर हे कर्ज का झालं? तुम्ही शेतीमालाच्या भावामध्ये अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना लुटलं, उत्पादन खर्चही भरून निघणार नाही एवढा भाव शेतकऱ्यांच्या पदरी पडला आणि त्यामुळं वारंवार कर्ज झालं. अनेक वेळा नैसर्गिक संकट आली, आसमानी सुलतानी संकट आली, त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्ज झालं. शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर वाढत्या कर्जाचा डोंगर हा केवळ राज्यापुरता मर्यादित प्रश्न नाही, तर संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा आहे. सरकार आणि शेतकरी संघटनांनी यावर उपाय शोधण्याची नितांत गरज आहे. देशाच्या पहिल्या अर्थसंकल्पापासून ते आत्ताच्या अर्थसंकल्पापर्यंत हळूहळू आपल्या जीडीपीतला शेतीचा वाटा कमी झाला आहे. तो सुरुवातीला 17% होता, तो अगदीच आता 4% वगैरे आलाय. ही जरी वस्तुस्थिती असली आणि औद्योगिकरण, शहरीकरण वाढत असलं तरी सुद्धा या देशातल्या रोजगारासाठी शेती हे महत्वाचं साधन आहे. आणि दिवंगत एम एस स्वामीनाथन यांनी सांगितल्याप्रमाणे शेती ही जर शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये नफा मिळाला तरच पुढे परवडू शकेल किंवा शेतकरी तग राहू शकतील. आज तर तशी परिस्थिती नाहीये आणि हे आजच्या ह्या नव्या आकडेवारीनं दिसूनच आलं. कॅमेरामन निकेतन मानेस्वामी, राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.